तर हे माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर हे मंत्री राहिलेले आहेत, या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत, सध्या आमदार आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं मला वाटतं उचित नाही. आम्ही त्यांचा योग्य सन्मान ठेवून, हे सत्तेमध्ये मोठे पक्ष आहेत, मोठे भाऊ आहेत असं समजून आमचे कॅबिनेट मंत्री महोदय बाळासाहेब पाटील साहेब असताना, आमचे माजी मंत्री संजयजी बनसोडे साहेब असताना आम्ही प्रोटोकॉल सोडून आम्ही त्यांच्याकडे गेलो. आम्ही त्यांच्याकडे हात पायला पुढे केला आणि एकदाच नाही तर जवळपास 6 ते 7 बैठका झाल्या. त्यांनी ज्या ज्या वेळेस वेळ दिली त्या वेळेस आम्ही गेलो. आमचा हात हट्ट आम्ही कधी धरला नाही. आमची एकच भावना होती की या शहरामध्ये महायुतीचा महापौर झाला पाहिजे, महायुतीची सत्ता आली पाहिजे. यासाठी 2 पावलं, शेवटी आपल्याला एकत्र यायचं असेल तर 2 पावलं मागं सरलं पाहिजे, म्हणून आम्ही ती भूमिका घेतली आणि आम्ही जे काही जागा माहिती होत्या त्यानुसार आम्ही चर्चा करून त्यांनी अंतिम केलेलं होतं. आणि रात्री सायंकाळी सुद्धा, काल रात्रीपर्यंत त्यांनी सांगितलं की काय हरकत नाही, आपण पुढे जाऊ. मला वाटतं की चर्चेमध्ये बसल्यानंतर कोणी काय बोललं याहीपेक्षा आमचे मंत्री महोदय त्या ठिकाणी सर्वोच्च आहेत, आमचे माजी मंत्री संजयजी बनसोडे साहेब जबाबदार आहेत, मी आमदार म्हणून जबाबदार आहे. आम्ही तर काही बोललेलो नाही आणि बोलायचा विषयच येत नाही. आम्ही जो प्रस्ताव दिला तो तुम्ही मान्य आहे की नाही हे सांगितलं पाहिजे आणि मान्य नसेल तर हे होते म्हणून सांगितलं पाहिजे. ते त्यांनी शेवटपर्यंत करतो असं आम्हाला सांगितलं आणि शेवटी नाही असं सांगितलं. तरी सुद्धा मला वाटतं आम्हाला कोणावर आरोप करायचा नाही. आम्हाला आमच्या पक्षांना शिस्त शिकवलेली, आमचे नेते अजितदादा पवार साहेब हे शिस्तीचं नेतृत्व आणि त्याच्यामुळे आम्ही त्या शिस्तीमध्ये राहून आम्ही कोणावर आरोप करणार नाही. त्यांनी का म्हटले काय केले मला माहित नाही. युती करण्याचा निर्णय आमचा होता, परंतु ते फायनल अंतिम करायचा निर्णय कोणाचा होता? त्यांचा होता. त्यांनी तो करायला पाहिजे होता. आम्ही 2 पावलं मागं सरकलो. आम्ही काही जागा ज्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की नाही इथं आमच्याकडे गर्दी आहे, ते तुम्ही आम्हाला सोडू शकत नाही, आम्ही तरी तिथं मागे झालो. आमची एकच इच्छा होती की इथं कुठल्याही प्रकारे महायुतीमध्ये मतांचं विभाजन होऊ नये आणि इथं महायुतीची सत्ता घ्यावी हा दृष्टिकोन ठेवून आम्ही, कारण शेवटी कार्यकर्त्यांची लढाई आहे. शेवटी आज कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे. कार्यकर्ता उद्या सत्तेमध्ये गेला तर 4 लोकांची कामं होतात, जनतेची कामं होतात, तिथं बोलण्यासाठी काही व्हॉइस आपल्या पार्टीला सुद्धा राहतो. ही भूमिका घेऊन आमच्या वरिष्ठ नेते बाळासाहेब पाटील असतील, संजयजी बनसोडे असतील, हे स्वतः मंत्री राहून सुद्धा त्यांनी प्रोटोकॉल सोडून त्यांच्याशी वेळोवेळी बातचीत केली, फोनवरती केली, सूचना केली की बाबा आपण एकत्र येऊया. ही भूमिका त्यांना मांडलेली आहे. पण आता त्यांच्यामध्ये जरी संभाजीराव असले तरी इथं रमेश कराड आमदार आहेत, इथं जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील साहेब आहेत, अर्चनाताई पाटील ज्या इथं उमेदवारी लढवली त्या इथं नेते आहेत, ह्याच आणि आपले अभिमन्यू पवार त्यांचे आमदार या ठिकाणी आहेत. हे सगळे आम्ही वेळोवेळी चर्चा केली की त्यांना बोलवा तुम्ही, सगळे आपण एकत्र बसून, जसं आम्ही एकत्र नेते आमचे, आम्ही काही एकटा येत नाही, एकटे बाळासाहेब पाटील गेले नाहीत, एकटे बनसोडे साहेब गेले नाहीत, आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षासहित सगळ्याला घेऊन वेळोवेळी चर्चा केली. असं काही एकटं दुखतं बंद खोलीत केली नाही. आमची जर एवढी पारदर्शकता असेल तर आम्ही त्यांना सांगितलं तुमच्या वरिष्ठ नेत्यांना बोलवा. बसवराज पाटील जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना बोलवा, शहरात ज्यांनी निवडणूक लढवली अर्चनताईंना बोलवा, रमेश कराडांना बोलवा, पवार साहेबाला बोलवा, तुम्ही सगळे बसा, आम्ही बसू आणि 1 to 1 जागेवर जाऊन जिथं कुठं कोणाचा त्या ठिकाणी असेल किंवा नाही आमचा उमेदवार मजबूत आहे, तुम्ही थोडंसं माघारी घ्या, तर आम्ही घेतली असती. शेवटी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत महायुती व्हावी हीच भूमिका आमची राहिली. त्याला दुर्दैवाने यश आलं नाही, त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जायचा निर्णय आदरणीय आमचे आमचे मंत्री महोदय बाळासाहेब पाटील साहेब, आमदार संजय बनसोडे साहेब आणि आमचे सर्व सहकारी म्हणून घेतलेला आहे. निश्चितपणानं आम्ही या शहरामध्ये एक चांगला पर्याय त्या ठिकाणी उभा केला आणि आम्ही जनतेच्या हितासाठी निवडणुकीला सामोरे जातोय. कार्यकर्त्यांना संधी, कारण ही शेवटी निवडणुका होऊन आज 8-10 वर्ष झाली, निवडणुका नाहीत, त्यामुळे संधी कार्यकर्त्यांना पण मिळाली पाहिजे म्हणून आम्ही सर्वसामान्याला संधी देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेला आहे. आता सन्माननीय माजी नगराध्यक्ष कांबळे साहेब या ठिकाणी आले, त्यांना सन्मानानं वागणूक दिली नाही हे तेच बोललेले आहेत. त्याच्यामुळं निश्चितपणानं शेवटी आमचा पुरोगामी विचारसरणीचा पक्ष आहे, त्यामुळे आम्ही सर्वाला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो.